पाणी कुठे आहे? असेल जार मध्ये. संपलंय. मग जाऊन आणा. तू आण. काहीतरी बसूनच आहेस ना? मी नाही जाणार आहे बाहेर. का? लाज वाटतेय? एवढं खरं बोलायची काही गरज होती का? मग अशा गोष्टी करायच्याच नाहीत ना ज्याच्यामुळे लाज वाटेल. आजचा तुझा मूर्खपणा अंगाशी आला असता. नशीब बहिणीने सोडलं तुला, नाहीतर आज ना. बास. एक शब्द पुढे बोलू नका, मला ऐकवत नाही आता. म्हणूनच म्हणतोय सुधर आता. दामिनी, सगळं तर आहे ना तुझ्याकडे. गाडी, बंगला, ऐशोआराम्स, अजून काय हवंय? नाही सुधारणार तू. की म्हणते पारूचा पिच्छा तरी सोड. तुमचं पुराण बास करा आता. आणि काय हो, का पुळकाय तुम्हाला त्या मुलीचा एवढा? साधी सरळ पोरगी आहे ती. हो, त्यात मारुती मामाची मुलगी आहे. अजून सांगतोय सावध हो. ती या घराबाहेर पडली ना की होईन मी सावध. चालेल? तिला घराबाहेर काढता काढता तू स्वतः घराबाहेर पडायची. बाहेर पडायचंच असेल ना तर दोघे मिळून पडू. तुझ्यासोबत मला गृहीत धरू नकोस, कारण तुझ्या बापात मी सहभागी नसेन. पाणी आणतो. गुड. फक्त माझ्यासाठी. तो टॉवेल नीट करून ठेव. बहिणींचं शेपूट आयुष्यभर गुलामगिरीच करा म्हणा, पण नाही. हा, या घरची पुढची अहिल्या किर्लोस्कर मीच होणार. आणि नाही ना त्या ड्रायव्हरच्या आगाऊ मुलीला या घरातनं बाहेर काढलं, नाव नाही लावणार दामिनी किर्लोस्कर. गनी, ए गनी, गनी उठ रे लवकर. गनी, गनी, ए गनी, चल उठ पट्टीशी लवकर. हे बघ मला आवरून इकडची धुनी भांडी करून पटकन बंगल्यात कामाला जायचं. उठ लवकर. मी जरा सूर्य येईपर्यंत झोपतो. गनू, बा गाडी धुवून आला की तुझं काही खरं नाही बघ. उठ पट्टीशी. अगं गाडी धुवायलाच असते की, ती रोज धुवायला लागते. पण माणसाचं अंग रोज धुवायचं नसते, झिजते ते. मला झोपू द्या. असं आहे वय, झिजतंय वय. थांब, आता ना तुला अंथरुणातच अंघोळ घालते. बघूया कसं अंग झिजतंय तुझं. हा, हे बघ गनू, हे बघ पाणी आणलंय मी हातात. हे बघ वतू, पाणी. आता ना तुला अंघोळ घालूनच राहणार. थांब तू. काय नको, काय नको, मस्त पैकी अंघोळ घालतो. कुठे पळतो गनी? गनी कुठं पळतो? थांब गनू. तायडे, कशाला माझ्या मागे लागतेस? तुझं काय घोडं मारलेत मी? आधी जाऊन अंघोळ कर. तायडे, आज वार कोणता आहे ग? बुधवार आहे. तायडे, बुधवारी डॉक्टरने अंघोळ करायची नाही म्हणून सांगितले. आता तर तुला अंघोळच घालून राहणार मी. बघूया काय होतंय. नको. तायडे, एका दिवस तू हाताला सापडली नाही तर त्या नाच सोडून द्यायचं असतंय. आता ये कुठल्या डॉक्टरांनी सांगितलंय? ती हाय एक हाय तू. असं आहे वय. आता तर तू गेलास. कुठं पळतो गनी?
समजवतेस का कान भरतीयस? तू प्रीतमचे कान भरतीयस दिशाच्या विरोधात? तायडे, आता डॉक्टर कावतोय वाटतं. गणी पळ. ते मी पाणी गणी सारी कूल दिशा, कूल. सगळं नीट होणार आहे. सगळं नीट होईल. प्रीत. हो प्रीत. ओके, म्हणजे बाण जागेवर लागलेला दिसतोय. Good morning, my sweetheart baby. Oh, what a style! My God, you're looking so hot. काय चालू आहे माझ्या बेबीच्या मनात? माय गॉड दिशा, बेबी अँड ऑल. पण मी तर एक लुझर होतो ना ग. Come on यार बेबी. तू अजून रागवलास त्यावरून? ते तर मी तुला मोटिवेट करायला बोलले असेल ना. पण आय लव्ह यू राईट. सो आतापासून नो फाईट्स. ओके ओके, जो हो गया सो हो गया. ओके आता इथून पुढे आपल्यात नो सिक्रेट्स. ओके. मग आता सांग ना, काय सांगणार होतास तू मला? अच्छा, ते होय. नाही, ते तर मी आई समोरच सांगेन. आणि तुला आठवते दिशा, तूच बोललेलीस ना मला की एका रात्रीत कोणी सुपरमॅन होत नाही. अगदी तसंच ना, एका रात्रीत तुझ्यासारख्या मुलीचा चेंज ओव्हर सुद्धा होत नाही. प्रीत, ऐक ना प्रीत. का सकाळ सकाळी हॉर्न वाजवतेस माझ्या मागे दिशा? ओके, मी डायरेक्ट मुद्द्यावर येते. काय धमाका करणार आहेस तू आज? बेबी. प्रीत आत्ताचे 10 वाजलेत ना. अजून अर्धा तास पेशन्स ठेव ना बेबी प्लीज. कम ऑन यार बेबी. आय नो तू काल रात्रीच्या वागण्यामुळे माझ्यावर चिडलायस, पण अरे ती एका साध्या नोकराची मुलगी आहे. ओ, त्यांना त्यांच्या लायकीत ठेवलं पाहिजे. आणि तू ना खूप इनोसेंट आहेस. तुला नाही माणसं ओळखत. हो का? नाही, मग कोण कसं आहे ना ते मी आई समोर प्रूफ करेनच ना. 10:30 वाजता ब्रेकफास्ट टेबलवर. चला, मुहूर्ताची वेळ जवळ येते. आलोच. काय करणार आहे हा मूर्ख नक्की? आणि हा इतका कॉन्फिडंट कसा काय? प्लीज ऐक. ऐक, हे बघ, मला माहितीये तू अहिल्या आंटींसमोर मला काही पण बोलणार, माझ्यावर काहीतरी आरोप करणार. पण बिलीव्ह मी, अहिल्या आंटी वोंट ट्रस्ट यू एट ऑल. ओ, इज इट? पण मी का आरोप करेन तुझ्यावर? तू काही केलंयस का तसं? काय ग दिशा, घाम का फुटतोय तुला? वेट. असं तर नसेल ना की तुझ्या आयुष्यातले खूप मोठं सिक्रेट मला कळलंय? हा, आणि ते जर घरच्यांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. कुठला प्रॉब्लेम?
कसलं सिक्रेट? मला ना काहीच कळत नाहीये तू काय बोलतोस. दिशा 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 राहू दे ना. एवढूशा मेंदूला किती ताण देशील अगं. राहू दे, रिलॅक्स. इनफ. खूप ऐकली तुझी फालतू बडबड, खूप सहन केलं. आता ना तू नीट ऐक. तुला ना माहित नाहीये मी काय चीज आहे, कळलं? दिशा, तुला माहित नाहीये की मी काय चीज आहे. खूप हवेत उडत असतेस ना तू. माझ्याकडे ना तुला जमिनीवर आणायचं एक रिमोट आहे, आणि त्या रिमोटचं एक बटन मी दाबलं ना तर तुझ्या आयुष्यातलं एक असं चॅनल प्ले होईल सगळ्यांसमोर की आईला माझ्यावर विश्वास ठेवावाच लागेल. तर कुठेही जाऊ नका, थोड्याच वेळ परत येऊ. 10:30 वाजता ब्रेकफास्ट टेबलवर कॅमेरामॅन प्रीतम सोबत मीच, प्रीतम किर्लोस्कर. जस्ट वेट अँड वॉच. याला आत्ताच अडकायचं होतं. हे जादूगार, कुठे आहेस तू? कधीपासून शोधतोय तुला. काय झालं? आज बॉम्ब फुटणार आहे घरात. ती अतिशाणी, ती अतिशाणी आहे ना, सॉलिड घाबरली आहे. कोण असेल? अगं दिशा. आणि मला इतकं भारी वाटतंय यार. सगळं क्रेडिट, सगळं क्रेडिट तुलाच आता पारू. प्रीतम सर, मी म्हणलं होतं ना तुम्हाला, आपण जरा थंड डोक्याने घेऊया, म्हणजे कसं समजा व्यवस्थित होईल. हो पारुदेवी, तुम्ही ग्रेट आहात. बस अगं तुझ्या सांगण्यावरून त्याचा नंबर मिळवला आणि त्याला फोन पण केला. अरे भावा, मी खरंच सांगतो, आई शपथ यार, मी का खोटं बोलू तुझ्याशी. बघ, माझं नाहीये तिच्यावर प्रेम, आणि लग्नाचा विषय तर खूप लांबचा आहे. हा, अरे पण तुम्ही तर मेड फॉर इच अदर आहात ना. हा, आणि मला नाही यायचं यार तुमच्यामध्ये. सिंपल. आय जस्ट कांट बिलीव्ह यार. म्हणजे माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय, पण यार ती तर तुझ्याशी लग्न करायचं म्हणून बसलीये. अरे भावा, मी तुला परत तेच सांगतोय की माझं नाहीये तिच्यावर प्रेम, आणि तुमचं एकमेकांवर प्रेम आहे. आणि मला सांग, तिचं पण नाही आहे रे माझ्यावर प्रेम, तरी ती माझ्याशी लग्न करायला तयार झाली आहे. म्हणजे कळतंय का तुला? कधी विचार केलास का या गोष्टीचा? नाही. एक्झॅक्टली मॅन, थिंक ना. अरे अशा मुलींची ना काय गॅरंटी नसते यार बाबा. मी तुला सांगतोय ना की तू पण नको करूस हे लग्न. ए प्रीतम, प्लीज यार असं बोलू नकोस यार. मी तिच्यावर खूप प्रेम केलंय, आणि आम्ही एकत्र जगण्या मरण्याच्या शपथा पण घेतल्यात यार. हा, ती कधी कधी माझा फायदा घेत होती, थोडा म्हणजे गुलामासारखं पण वागवायची, आणि म्हणजे अपमान पण करायची थोडा. तरी पण तू किती कूल आहेस यार भावा. म्हणजे बघ ना, इतकं सगळं होऊन पण शांतपणे माझ्याजवळ येऊन रडतोयस यार. रडतंय कोण? मी नाही रडत, मी रडवतो. काय बोलतो खरंच? हे म्हणजे एक्झॅक्टली काय करणार आहेस रे तू? बदला, रिवेंज. काय कॉन्फिडन्स आहे? हा कॉन्फिडन्स तुझा आवडलाय बाबा मला. एक काम करतोस का तू? उद्या येतोस माझ्या घरी? म्हणजे बघ, मी तुला एक गोष्ट सजेस्ट करतोय की उद्या 10:30 वाजता बाबा तू माझ्या घरी येऊ शकतोस. घरी येऊन माझ्या आईला सांगू शकतोस की माझं आणि दिशाचं एकमेकांवर प्रेम आहे. त्याच्याने काय होईल माहितीये का? माझं लग्न मोडेल, मग दिशा अख्खीच्या अख्खी तुझीच ना भावा. काय बोलतो?
मी येणार पक्का? 100%. पण प्रीतम सर, तो इथं येणार हे नक्की आहे ना? 100%. आज तू बघ, आज त्या दिशाचं फुल अँड फायनल करूनच टाकतो मी, बघतो. ते बघ, थिंक ऑफ द डेव्हिल अँड द डेव्हिल कॉल्स. त्याचाच फोन आहे ग. हॅलो, हा भावा बोल ना. काय बोलतो? हा, थँक्यू बरोबर. आई, बाबा, काका, काकू, आय एम रिअली हॅपी टू टेल यू दॅट आपल्या नवीन व्हेंचरचं काम हे खूप सुपरफास्ट चालू आहे. आणि एक नवीन आयडिया आली आपल्याकडे. ती म्हणजे आपल्या प्रोडक्टच्या ब्रँड एम्बॅसेडरसाठी आपण एक ब्युटी कॉन्टेस्ट रन करतोय. आणि ही आयडिया आली आहे दिशाकडून. सो मला असं वाटतं एकदा दिशाचं अभिनंदन केलं पाहिजे. दिशा, तू ठीक आहेस ना? हो हो, आय एम फाईन. सो मी जसं सांगत होतो, आपल्या ब्युटी कॉन्टेस्टमध्ये भाग घेणाऱ्या सगळ्या मुलींचं आपण रितसर ट्रेनिंग घेणार आहोत. आणि मला असं वाटतं एक गोष्ट आपण सगळ्यांनीच लक्षात घेतली पाहिजे, ते म्हणजे आपलं प्रोडक्ट हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, अगदी ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचलं पाहिजे. त्यासाठीच आपण सगळ्यांनी मेहनत घेतली पाहिजे आणि त्या अनुषंगानेच आपण प्लॅनिंग सुरू केलं पाहिजे. पण आदित्य, प्रीतम कुठे आहे? प्रीतम, या दरी. एव्हरीवन, आय एम हिअर. प्रीतम, प्लीज हॅव अ सीट. दादा, या. एक मिनिट. महत्वाची मीटिंग चालू आहे प्रीतम. थांबवण्याचं कारण? आई, मला दिशाशी लग्न नाही करायचं. अगं बाई, हा नवीनच पिक्चर दिसतोय. प्रीतम, काय बालिशपणा आहे हा? दिशाचं बाहेर अफेअर आहे, सिरियस अफेअर. प्रीतम, शब्द जपून. दिशा या घरची होणारी सून आहे आणि तिच्यावर असे घाणेरडे आरोप. श्रीकांत, त्याला आत्ताच्या आत्ता इथून जायला सांग. आई, मी जाईन, पण बोलून झाल्यावर. तुला फक्त दिशाशी लग्न करायचं नाहीये म्हणून हा तमाशा? ती एक घरंदाज मुलगी आहे. प्रीतम, आपलं बोलणं झालं याच्यावर. तू हे सगळं परत सुरू कर. प्रीतम, खूप मोठे आरोप करतोयस तू. यासाठी तुझ्याकडे काही पुरावा आहे का? काका, रादर सगळेच. एकदा जरा माझं ऐकून घ्या. हा, दिशा आणि मीर यांचं अफेअर आहे. मीर म्हणजे मिहिर राजशेखर, वय वर्ष 26, अंधेरीला 2 BHK फ्लॅट, मूळचा कोल्हापूरचा आणि 2 वर्ष US ला होता. बरोबर ना? आणि ह्या दोघांचं गेल्या कित्येक वर्षापासून रिलेशनशिप आहे. तुझ्यापेक्षा हँडसम आहे का तो? दामिनी, अरे किती वेळा समजावून सांगायचं तुला? जरा तरी सिरियस हो. नाही, पण मी काय सांगू ना, तुम्ही स्वतःच बघा. आणि हा फोटो खरा आहे? नाही, मी मॉर्फ वगैरे नाही केलाय.
नाही, हे सगळं खोटं आहे.